वृद्धापकाळ, अपंगत्व किंवा घरातील कमावता व्यक्ती गमावल्यावर सर्वात जास्त गरज भासते ती आधाराची, आणि तो आधार देण्यासाठीच आहे NSAP म्हणजे नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम। ही केंद्र सरकारची योजना आहे आणि तिचा उद्देश एकच, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना सुरक्षितता देणं। म्हणूनच NSAP अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्शन आणि आर्थिक सहाय्य दिलं जातं। जसे की वयोमानामुळे कमावणं शक्य नसलेल्या वृद्ध व्यक्तींना मासिक पेन्शन, पती गमावलेल्या महिलांसाठी नियमित सहाय्य, दिव्यांग व्यक्तीसाठी आर्थिक मदत, आणि जर घरातील मुख्य कमाई करणारा व्यक्ती अचानक गेला तर त्याच्या कुटुंबाला एक वेळचं सहाय्य मिळू शकतं। इतकंच नाही, काही वृद्ध नागरिकांना अन्नधान्याचा पर्यायही दिला जातो। या सगळ्याचा एक महत्त्वाचा नियम आहे, ही मदत मुख्यतः गरीब रेषेखालील जगणाऱ्या कुटुंबांना दिली जाते, म्हणजे ज्यांच्याकडे उत्पन्नाचं स्थिर साधन नाही आणि ज्यांना खरंच सरकारी आधाराची गरज आहे। अर्ज करण्यासाठी लोक सहसा गावच्या पंचायत कार्यालयाशी, नगरपालिका कार्यालयाशी किंवा संबंधित सामाजिक कल्याण विभागाशी संपर्क करतात। तिथे तुमची पात्रता तपासली जाते आणि पुढची प्रक्रिया सुरू होते। काहींना ही मदत योजना वाटत असेल, पण ज्यांना दर महिन्याला या छोट्या पेन्शनवर घर चालतं त्यांच्यासाठी हा खरा आधार आहे, आणि योजनेचा उद्देशही तोच, गरजेच्या क्षणी सरकारकडून मिळणारी खात्रीची साथ।